पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा बोल। माझी स्कूटर बंद पडली, मला यायला उशीर होईल। तू पोहोचलायस का? तुझी स्कूटर नेहमीच बंद पडते का? एक काम कर, ती ना जुनी झाली, खटाळ झाली, नवीन घेऊन टाक। हे बघ वेदांत, तूच मागे वळून बघ, मी पाठीच उभा आहे। मी मंदिराजवळ पोहोचतोय, तू ये रिक्षाने। अरे पण तुझी कार आहे ना? तुझ्या कार मध्ये जागा नाहीये का? की भाडं हवंय? ठीक आहे, तुला भाडं हवं असेल तर देईन मी तुला मीटर प्रमाणे। काम तुझं, गरज तुझी आणि ॲटिट्यूडही तूच दाखवणार। एवढं ऊन आहे ना, मला माहितच तर नाही आधी कांदा आणला असता सोबत। एक रिक्षा नाहीये इथे, एवढा वेळ झाला रिक्षाची वाट बघतोय। ही तर सार्थक सरांची गाडी आहे। ओ सार्थक सर, थांबा थांबा थांबा। विजय, तू इथे काय करतोयस? अहो देवासारखे भेटलात बघा तुम्ही। बरं बैस। अहो केवढं ऊन आहे, मला वाटलं आज बेशुद्धच पडतोय। तू वेदांत सोबत येतोस ना रोज? हो, अहो त्यांनीच अर्जंट मध्ये सांगितलं ना की रिक्षा नाही म्हणून, मग आता काय करणार? बरं, सीट बेल्ट लाव। हा नाही, तुला लिफ्ट द्यायची नसेल ना तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम। तू जा, हो पुढे, मी बघते रिक्षा मिळतोय का। मिळाली तर ठीक आहे, नाहीतर मग मी नाही येणार। तू इतका ऍटिट्यूड का दाखवतेस? एकदा आरशात बघ, मग कळेल कोण कुणाला ॲटिट्यूड दाखवतो। चल बस गाडीत। एक मिनिट, अर्ध्या रस्त्यात सोडणार नाहीस ना? नाही, ओ थांबा थांबा थांबा, ओ सार्थक सर थांबा। अरे विजय, काय झालं विजय? इथे उतरायचंय का? अहो उतरायचं नाहीये, तिकडे बघा। काय झालं? अहो जगातलं 8वं आश्चर्य, आमच्या सरांसोबत एक मुलगी आहे, मुलगी। अहो ह्या तर अमूल्य मॅडम आहेत। अमूल्य? हो, तुमची सिस्टर नाही का? नाही, मला म्हटले सगळ्या मीटिंग कॅन्सल कर। मी या मीटिंग साठी काय सिक्रेट मीटिंग आहे का? एक काम करूया का, आपण जाऊया का त्यांच्या मागे? विजय, वेळ लागले का तुला? अरे वेदांचं काहीतरी काम असेल म्हणून त्याने भेटायला बोलवलं असेल। आणि ऐक, ऑफिस मध्ये गेल्यावर बोंबाबोंब करू नकोस, समजलं ना? नाही, मी कशाला काय बोलतोय?
मिस्टर वानखेडे, कसली वाट बघताय? चला ना. तुमचा एक मिनिट करोडोचा आहे ना. अहो हे बरं ऐकलं का? सुमनकडे जाऊन आले. हा हो का? वा. सुनबाई जरा बाहेर येता का? अहो आता तिला कशाला हाका मारताय? अहो म्हणजे काय? सुनबाई येते आपल्या. आता इथून पुढे आपल्या घरच्या प्रत्येक शुभ कार्यात त्यांनाच तर पुढे उभं राहायचंय. सुनबाई. हो आले आले. काय? बसा. काय चाललंय काय तुमचं बडवाईक? बसा तर सांगतो. काय झालं? सुनबाई, इथून पुढे आपल्या घरच्या सगळ्या शुभ कार्यांना तुम्हाला पुढे उभं राहायचंय, बरोबर ना? अगदी बरोबर. सासूबाई काहीतरी चांगली बातमी घेऊन आल्या आहेत म्हणून हाक मारली तुम्हाला. हो काय? अगं मी आता सुमनकडूनच आले. आरतीच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. आणि तुला माहितीये का, आरतीच्या सासरच्यानी म्हणे लग्नात विघ्न येऊ नये म्हणून मंदिरात पूजा सांगितली. हो का? छान. बेस्टच. म्हणजे एकदम छानच झालं बघा. काय सुनबाई, हे लग्न लवकर होणं आपल्यासाठीही गरजेचंच आहे. काय सुनबाई? म्हणजे आता सारिकाच्या लग्नाचं आपण मनावर घेऊ शकतो. नाही म्हणजे विक्रांतही आता मोकळा झालाय, हो ना? एक मिनिट. मोकळा झालाय म्हणजे? घ्या, तुमच्या लाडक्या बहिणीने तुम्हाला काहीच सांगितलं नाही. अहो विक्रांतला आरतीशीच तर लग्न करायचं होतं. काय काही काय बोलताय हो? कोण देतं तुम्हाला अशा बातम्या? नागपुरात 1000 कान आणि 1000 डोळे आहेत मला. कुणी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी बातमी माझ्यापर्यंत येतेच. पण आश्चर्य म्हणजे तुम्हाला तुमच्या बहिणीने काहीच सांगितलं नाही. असो, तरुण मुलं मुली काही सगळंच घरी सांगत नाहीत ना. काय सुनबाई, आरतीचं लग्न ठरलं म्हणून तर विक्रांतने जीव देण्याचा प्रयत्न केला. काय काही काय बोलताय तुम्ही? विश्वास नाही बसत तुमचा? सुनबाईंना विचारा, विचारा म्हणजे कळेल. काय ना, तुम्ही तुमच्या घरात रमता, त्यामुळे या घराबाहेरच्या जगात काय घडतं याचा तुम्हाला नसतो पत्ता. तुम्हाला सगळंच माहिती असेल ना सुनबाई? म्हणजे विक्रांतशी बोलणं झालं असेल ना तुमचं? हो, म्हणजे मला पुसटची माहिती होती, अगदी सगळं माहित नव्हतं. तू रेजिग्नेशन परत घे आणि जॉईन कर. का? कारण तू आद्या फॅशन वर्ल्डची एम्प्लॉई आहेस ना. तुला सार्थक आणि आद्याने अपॉइंट केलंय. मग मग त्यांना तुझी गरज असेल. आय मीन आहे.
हे ऑफिशियल डिस्कशन आहे आणि आता आपण ऑफिसच्या बाहेर आहोत. तुला नेहमी वाकड्यात शिरलं पाहिजे का? मी वाकड्यात शिरत नाहीये, मी तुला सरळपणे सांगते. ह्यासाठी मला इथे बोलवलंस, ह्यासाठी फोन केला होतास बहिणींच्या फोनवरून. तू स्पष्ट बघतायस वेदांत. सो कम टू द पॉइंट. अरे बोल ना, साधा प्रश्न आहे, का बोलवलंयस मला इथे? मी समोर आहे म्हणून बोलता येत नाहीये का? आता बोल. मला विक्रांत आणि आरती बद्दल बोलायचं आहे. बोल ना. मला म्हणजे मी विक्रांतशी बोललो आणि तो मोकळेपणाने बोलला माझ्याशी. तू म्हणाली होतीस ना, तो स्पष्टपणे बोलणार नाही माझ्याशी. तो बोलला आणि त्याला आरती आवडते. त्याला आरतीशीच लग्न करायचं. मला माहिती आहे, मी तुला आधीच सांगितलं. ताईचं लग्न ठरलंय. गौतम प्रभाकर घोरपडे असं नाव आहे मुलाचं. इनफॅक्ट त्याच्या आई वडिलांनी पूजा सुद्धा मांडली होती, त्यांच्या लग्नात कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून. मी विघ्न आणतोय? मी फक्त फॅक्ट सांगते. विघ्न हा शब्द तू लावून घेतोस. पूजेचं कारण सांगतेय फक्त, इमोशनली बोलत नाहीये मी. ठीक आहे, पूजाच झाली आहे ना. लग्नाची तारीख ठरली आहे का? जाऊ द्या, तरुणपणी अशा चुका नाही करायच्या तर मग कधी करायच्या? पण विक्रांत आता बरा आहे, देवाची कृपा. सावरतोय तो, येईल तो लवकरच, या सगळ्यातून बाहेर येईल. म्हणूनच नूतन वहिनींना भेटायला जाऊया आणि विक्रांतच्या लग्नाची बोलणी करूया. कसं आहे, या अवस्थेत बायकोपेक्षा चांगला आधार दुसरं कोणी देऊ शकत नाही ना पुरुषाला. आणि म्हणूनच त्यासाठी योग्य आहे आपली सारिका. सुनबाई, हे सगळं माहिती असलं तरी जाईन मी बोलायला. नका काळजी करू. तू विचारा ना, का? का? 2 कारण आहेत. एक म्हणजे विक्रांतने आता यातून बाहेर पडायला हवं. त्याला वडील नसले म्हणून काय झालं? मी आहे ना त्याला वडिलांच्या जागी. त्यामुळे मला त्याचा विचार करायलाच हवा. आणि दुसरं कारण, श्रीधर आणि मी याविषयी खूप वर्षांआधी बोललो होतो. म्हणजे आपली सारिका आणि विक्रांत एकत्र लहानपणी खेळायचे ना. सुनबाई, तुझे वडील म्हणजे श्रीधर मला म्हणाला होता, यांची जोडी फार छान दिसेल म्हणून. म्हणजे तसा काही शब्द वगैरे नव्हता दिला आम्ही एकमेकांना, पण मला आठवण आहे, मित्र होता तो माझा. त्यामुळे त्याची ती इच्छा मी पूर्ण करणारच. आणि म्हणूनच 1-2 दिवसातच जाऊया आपण आद्याच्या आईला भेटायला. सुनबाई, तुमची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे आता. म्हणजे तुम्ही आमच्या सुनबाई म्हणून आमच्या बरोबर बोलणी करायला येणार की विक्रांतची बहीण म्हणून आमच्याशी बोलणी फायनल करणार? खरं सांगायचं तर ही सगळी बोलणी आई आणि वेदांत दादाच करणार.
आणि विक्रांत बाबतीत सांगायचं तर जे घडलं त्या शॉकमधून मी अजून बाहेर आले नाहीये. त्यात हा पण एक दुसरा धक्काच आहे ना. आणि पण मी घरात धाकटी आहे, मी काय बोलणार. मी कोणालाही, विक्रांतला सुद्धा नाही म्हणू शकत की तू आत्ता लग्नाचा विचार कर. माझी एक रिक्वेस्ट आहे. बोला. विक्रांतने असं काहीतरी केलंय हे माझ्या आईला माहीत नाहीये. तुम्ही पण प्लीज तिला काही नका सांगू, प्लीज. तुमचं बरोबर आहे, पण हे चुकीचं आहे. म्हणजे बघा, त्यावेळी तुम्ही भावंड घाबरलेले असाल, त्यामुळे वहिनींना काही सांगितलं नाही, हे समजू शकतो मी. पण माझे जुने संबंध आहेत वहिनींबरोबर, त्यामुळे मी कसं खोटं बोलायचं. आणि खरं तर सत्य परिस्थिती कळली तर वहिनी सुद्धा योग्य पाऊल उचलू शकतात ना. आणि उद्या पुन्हा जर अशी चूक विक्रांतने केली तर, त्यामुळे वहिनींच्या कानावर हा विषय घालायला हवाच. नका काळजी करू, मी सांगेन, नीट समजावून सांगेन. तुम्ही नका काळजी करू आणि टेन्शन तर घेऊच नका. बडवाईक सगळ्यांची टेन्शन अंगावर घ्यायला सक्षम आहेत. घेऊ आम्ही सांभाळ. तारीख ठरली नाहीये, पण लवकरात लवकर लग्न होणार आहे तिचं. पण मग आणि ताईने विक्रांतला स्पष्टपणे सांगितलंय की तिचं त्याच्यावर प्रेम नाहीये. गौतमवर आहे का? हा प्रश्न विचारण्याचा तुला अधिकार नाही. तिचं गौतमवर प्रेम आहे नाहीये हा तिचा प्रश्न झाला. आणि आई आणि अण्णा तिच्यासाठी जे काही ठरवतील हे तिला मान्य आहे. मग दुसऱ्यांच्या डिसिजनचा आपण रिस्पेक्ट करायला नको? बरं, मला सांग, असं काय आहे त्या गौतम मध्ये? असं काय आहे त्या विक्रांत मध्ये? हा प्रश्न मी तुला विचारला तर? पण मी असं नाही विचारणार, कारण मी विक्रांतच्या फिलिंग्सचा आदर करते. हे बघ, विक्रांत ताईच्या प्रेमात पडला ह्यात त्याची चूक नाहीये, आणि ताईचं त्याच्यावर प्रेम नाहीये ह्यात तिची सुद्धा काही चूक नाही. काय ना वेदांत, जिथे मनाचा प्रश्न असतो ना तिथे चूक बरोबर असं काहीच नसतं. आणि राहिला प्रश्न गौतमचा, तर गौतम मध्ये काय आहे काय नाही, मला नाही वाटत मी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. हे बघ, विक्रांतचं जर आरतीशी लग्न झालं ना तर आरतीचंच भलं होईल. तू आता ठरवणार की ताईचं भलं कशात आहे. आणि का? विक्रांत तुझा भाऊ आहे म्हणून? तू यशस्वी आहेस म्हणून? काय ना, तुझ्या भावाचं सुख कशात आहे हे तू ठरवू शकतोस, पण माझ्या बहिणीचं सुख कशात आहे हे तू कसं काय ठरवू शकतोस? तिला कोण जोडीदार हवाय ह्याला महत्वच नाहीये का? अगं, पण तिचं त्या गौतमवर प्रेम नाहीये. ती विक्रांतच्याही प्रेमात नाहीये. विक्रांतचं आहे ना. मग प्रेम म्हणजे काय जबरदस्ती आहे का? मुलीच्या नोला नो म्हणून का स्वीकारू शकत नाही तुम्ही? आणि काय रे, तू प्रेमाविषयी बोलतोयस? कधी कुणाच्या प्रेमात तरी पडलायस का तू? आणि मुळात तू तर प्रेम या संकल्पनेवर विश्वासच ठेवत नाहीस ना. लग्न या संस्थे विक्रांत बद्दल बोलतोय. मी पण विक्रांत बद्दलच बोलते. हे बघ, तू विक्रांत बद्दल बोल, पण तू हे कसं ठरवू शकतोस की ताईने काय केलं पाहिजे? तुझ्या भावाने एक टोक गाठलं हे कारण पुरेसं आहे का? आणि कदाचित तिला त्याच्या मनाचा हा कमकुवतपणा नसेल भावला, पण हे असं टोक गाठून तुम्ही समोरच्याला ब्लॅकमेल करू शकता का? हे बघ वेदांत,
आपण कामाविषयी बोललो, आपल्यात वाद होता. प्रेमाविषयी बोललो तरी वाद होता. बेसिकली आपण कुठल्याही विषयावर बोललो ना तरी आपल्यात वादच होता. त्यामुळे आपण एक गोष्ट ऍक्सेप्ट करूया, आपण कुठल्याच विषयावर चर्चा करू शकत नाही आणि माझ्या बहिणीच्या लग्नाचा विषय हा वादविवादाचा मुद्दा होऊ शकत नाही. संपला विषय.